सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा देत शेतकऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच ठेवले। मिरज विधानसभा क्षेत्राचे भाजप नेते मोहन वनखंडे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनास्थळी भेट देऊन मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली। यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू ठेवू आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीवर सर्व शेतकरी एकत्र येऊन बहिष्कार घालू असा इशारा यावेळी देण्यात आला। मी खंडू तानाजी मोरे खंडेराजुरी गावातून आलेला शेतकरी आहे। आमचा जा माननीय जिल्हाधिकाऱ्यासमोरचा दुसरा दिवस आहे अधिवेशनाचा। आजपर्यंत आम्हाला कुठलेही अधिकारी किंवा कुठले पुढारी आम्हाला येऊन आम्हाला पाठिंबा दिलेला नाही। तर आज होंडकरे सरांनी आमच्या आंदोलनाला आज येऊन पाठिंबा दिलेला आहे। आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आमच्या मागण्या वरपर्यंत पोहोचवतो। आज ते आम्हाला येऊन भेट दिल्याबद्दल आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। आमच्या मुख्य मागण्या आहेत, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। दुसरी मागणी आहे, शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे। शेतकरी GST मुक्त झाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या दुधाला दरवाढ मिळाला पाहिजे। या मुख्य मागण्यासाठी आम्ही आज दुसरा दिवस इथं बसलेलो आहे। तर सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी। भारत हा कृषीप्रधान देश आहे। शेतकरी हा भारताचा आर्थिक कणा आहे। पण सरकार मुख्य जो हेतू आहे, भारत देशाचा आर्थिक कणा असणारा शेतकरी जर मोडकळीस आला तर देश समृद्ध होणार नाही ही मुख्य सरकारला पण माहीत आहे। पण जाणून बुजून सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे। तर आमची हीच मागणी आहे की आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल ही सरकारनं प्रथम जाणून घ्यावं आणि आमच्या मान्य कराव्यात हीच आमची मागणी आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिरज मतदारसंघातील खंडेराजुरी शिपूर या गावातील शेतकरी बांधव धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत। आपण पाहतो की अवकाळी पडणारा पाऊस, दुष्काळ आणि चारा टंचाई या माध्यमातून शेतकरी हा पिचलेला दिसतोय आणि शेतकरी हा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करताना पाहतोय आपण। आणि या शेतकऱ्यांना या आत्महत्याग्रस्तांमधून आपण जर बाजूला करायचं असेल तर माझं या शेतकरी बांधवांनी जे निवेदन दिलेलं आहे, सरकारला कळकळीची विनंती आहे की आपण याचा सहानुभूतीने विचार करून शेतकऱ्याचा 7/12 कोरा करून संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी आणि यासारखे असे विषय घेऊन शेतीमालाचा हमीभाव मिळावा। शेतकरी काबाड कष्ट करतोय, उत्पादन करतोय, पण त्या मालाला योग्य असा भाव न मिळाल्यामुळं बऱ्याच वेळेला त्याचा वाहतुकीचा खर्चसुद्धा माल घेऊन गेलेला विक्रीला त्याचा मिळत नाही असं आपण पाहतोय। त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मालावरसुद्धा GSTचा कर लावला जातो आहे। ती 16%, 18% अशी कर्ज GST वसूल होतो आहे आणि शेतकऱ्यांना वर्षाला 6,000, 12,000 अशी मदत मिळते आहे। ही 6,000, 12,000 मदत देण्यापेक्षा जर शेतकऱ्यांच्या मालावरचा GST कर रद्द केला तर मला वाटतं आहे शेतकऱ्यांना ही आपल्याला जे काही अनुदान मिळतं आहे ते द्यायचं सुद्धा आपण बंद केलं तरी चालू शकतं आहे, परंतु GST रद्द व्हावी अशी मागणी घेऊन शेतकरी माझे बांधव इथं आंदोलनाला बसलेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा, शेतकऱ्याचा जो जोडधंदा आहे, पशुपालन करतो आहे, गाई म्हशी पाळतो आहे, परंतु त्याचं वाढलेला चाऱ्याचे दर, वाढणाऱ्या खुराकाचे दर आणि एवढं करून जेव्हा तो डेअरीला दर देतो, दूध घालतो, त्यावेळी 27 ते 30 रुपयेपर्यंतचा दर मिळतो आहे आणि बाहेर आज मार्केटला पाहतो आहे जवळजवळ 55-60 रुपयानं डेअरीमधून आपल्याला दूध विकत घ्यावं लागतं आहे। ही मोठी तफावत आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या या मालाला दर न मिळाल्यामुळे शेतकरी आज अडचणीत आलेला आहे आणि असे हे सगळे विषय घेऊन इथले मिरज मतदारसंघातले माझे शेतकरी बांधव आज धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। मी नक्कीच हे पावसाळी अधिवेशन चालू झालेलं आहे। सोमवार मंगळवारी माननीय मंत्री महोदयांची भेट घेऊन मी हे निवेदन शासन दरबारी पोहोचवेन आणि आपल्या पक्षाच्या सर्वच आमदार महोदयांना देऊन या अधिवेशनामध्ये हा विषय उचलून धरून शेतकऱ्यांचा संपूर्ण सरसकट कर्जमाफी करून 7/12 त्यांचा मोकळा करण्यासाठी मी प्रयत्न करेन। या निमित्ताने एवढं आश्वासन देतो।